त्या 17 धावा पाहायला मिळतात. षटकार चौकारानंतर देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कोपरी संघाचा पाहायला मिळाला. आयुष भगत हे देखील तेवढंच नाव आहे. एक युवा सितारा, एक युवा जनरेशनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करतोय. त्यामुळं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला देखील पाहायला मिळणार आहेत. साई संघ सुद्धा त्याच जिद्दीसाठी ओळखला जातोय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा हा देखील संघ तेवढ्याच संघाने गाजवून सोडल्यात. समोर आशिष मोकल एक नामांकित हा देखील खेळाडू, संघाचा मुख्य खेळाडू आणि हार्ड हिटर, सर्वात देखील लांब लचक षटकार मारण्याची ताकद याही खेळाडूमध्ये आहे. त्यावेळेचा बॉल थोडासा खालीच राहिला. लाऊडली अपील करत असताना करते यष्टीरक्षक, चेंडू पडल्यानंतर आदळला आणि त्यानंतर लाऊडली अपील करत असताना कोपरे संघ पाहायला मिळतात. दोन्ही अंपायर डिस्कस करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय देखील पाहायला मिळेल. एकविरा इव्हेंट्स ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना 4 ऑफिशियल पंच ही स्पर्धा कव्हर करतात. एनआर पॅनेल असेल, नीरजी राणावत सर, दीपकजी बोराडे आपल्याला पाहायला मिळतात, शशीजी मेहर. टीव्ही अंपायरची मदत घेतल्या आणि त्यानंतर तपासलं जाईल आणि अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. योग्य तो डिसिजन सर्व संघापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. एकविरा इव्हेंट्सचं देखील चांगलंच काम पाहायला मिळालं. चेंडू नक्की कुठं पडला, त्यानंतर चेंडू बॅटला ब्रश झाला की नाही, यष्टीरक्षकानं कॅच घेतला की नाही, सर्व काही पाहिलं जाईल आणि त्यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. चांगली गोलंदाजी सध्या आयुष भगत करत असताना सुरुवातीचे 2 चेंडू अवांतर जरूर आले, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला, सिंगल रन्स आणि त्यानंतर डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा अनिकेत मोकल बाद झाला. त्यामुळं एक चांगली इनिंग बिल्ड करायला लागणार आहे ती साई संघाला. अशक्य काही नाही या क्रीडांगणामध्ये, तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. या क्रीडांगणामध्ये कालच्या रात्रीमध्ये 69 धावा देखील होताना पाहिल्यात. त्यामुळं गुलाबी थंडी जरूर आपण घाम गाळावा लागणार आहे. लोवर फुल टॉस लवकर पिक केलाय, समोरच्या दिशेनं वाईट लॉंग मध्ये चेंडू निघून चाललाय. त्यानंतर डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. सिंगल रन्स येईल. 21 धावांनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या 18 धाबा. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाहीये. ही जमेची बाब आहे. जरीमरी खोपरे संघासाठी संघ एकवटला गेला आणि त्यानंतर आपल्या एक विभागाची एक वेगळी ताकद पाहायला मिळते, ती म्हणजे खोपरे संघाच्या माध्यमातून. अनेक वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये खोपटे संघाची देखील दादागिरी आम्ही पाहिलंय. केबलचा बॉल भन्नाट वेग, काय वेगाने गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टॉस करणारा बॉल
अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला गेला तर ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला, झपकन चेंडू आतमध्ये वळवला, ही शैली राहिली आज आयुष भगत याची. चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळवण्याची शैली देखील आयुषकडे आहे, हे दाखवणारी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या वेळचा फटका फसला गेला, एलिव्हेशन कमी आहे, यष्टिरक्षकाच्या हातातून झेल निसटला, ही पहिली चुकी म्हणावी लागेल. बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू उडाला होता, जिथे झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेले त्या 19 धाबा. मान्य श्री रितीजी ठाकूर खोपटे उपसरपंच यांचा पण मान्य श्री विजयजी करत आणि मान्य श्री पुंडलिकजी माली यांचे इथं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. तसेच मान्य श्री जे के ठाकूर माननीय माजी सरपंच आणि रणजित म्हात्रे जासे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून 10,000चा आर्थिक पाठबळ पाहायला मिळतंय, रणजित म्हात्रे यांचं देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात. आपण ऑफिशियली पहिला पुकार करतोय मिरा स्पोर्ट मोराबे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई. चला, पहिल्या इनिंग होण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. बघा, काल देखील आपण ही स्पर्धा पाहत होतात. पहिली इनिंग संपण्या अगोदर, 5वं षटक संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करणं फार गरजेचं आहे. मिरा स्पोर्ट मोराबे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई, ऑफिशियली तुम्हाला पहिला पुकार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेले त्या 19 धाबा. अनिकेत मोकल बाद झालाय. मागील षटकामध्ये 90 धाबा आल्या, त्यामुळे आता धाबा बनवाव्या लागतील. 5 षटकांमध्ये अनिकेतनं सांगितलं होतं की आम्हाला धाबा बनवाव्या लागतील 60-65. सुरुवात तर चांगली झाली होती, पण अनिकेत स्वस्तामध्ये बाद झाला. यावेळचा गोलंदाज नयन ठाकूरचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. एक वेगळ्या धाटणीचा गोलंदाज आहे. सातत्यानं अनेक क्रीडांगणामध्ये नयन ठाकूर याची देखील दादागिरी पाहायला मिळाली. पण आजच्या रात्रीमध्ये आपण सध्या आयोजन पाहतोय चॅलेंजर ट्रॉफीचं, आणि या आयोजनामध्ये देखील तुम्हाला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये अनिकेत मोकलनं जी सुरुवात केली होती, चौकार आला होता, षटकार आला होता, पण त्यानंतर सत्यजितनं टिपलेला तो झेल आज चर्चेचा दिवा रात्र राहील. आणि त्या काय कमालीचा झेल त्यानं देखील टिपला होता. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं, पण चांगला फटका सजवलाय, ताकद पाहायला मिळाली. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर चॅलेंजर ट्रॉफी मधील आलेला हा उत्तुंग षटकार. षटकार पाहायला मिळाला, गम्मालीची सुरुवात देखील करून दिल्या. सव्वीस धावा धावपडायला लागल्या गेल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा देखील येतात या स्पर्धेकरता. बऱ्याचशा खेळाडूंना खरं तर हे आयोजन देखील आवडलंय. या वेळचा फटका फसला गेला, एलिव्हेशन कमी आहे. मिडऑफ मध्ये झेल उडाला, झेल घेत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला गेला. 2 चुका खरं तर आता जरीमरी कोपटे या संघाने केलाय. मागील षटकामध्ये देखील यष्टिरक्षकांना सोडलेला झेल आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक रुपेश ठाकूर याच्या हातातून झेल निसटलाय. साधा सोपा झेल. काल देखील असे झेल सोडले आणि तेव्हा मॅचेस देखील त्यांना विसराव्या लागल्यात, त्यामुळे तुम्हाला या चुका टाळाव्या लागतील. नयन ठाकूरचा षटक जिथे षटकार आला होता त्यानंतर डॉट बॉल देखील त्याने टाकला आणि पुन्हा एकदा महत्वाचा खेळाडूचा झेल उडाला होता आशिष मोकल, त्याला देखील जीवनदान मिळालंय. धावपटला धाबा लागले गेले त्या 27 धाबा, 27 रन्स. नयनचं षटक. डावकऱ्याचा गोलंदाज चेंडू पडल्यानंतर अगदी खालीच ठेवलाय. हा बॉल पाहायला गेला तर ऍक्शन रिदम मध्ये पाहू शकताय काय भन्नाट वेग आहे. चेंडू पडल्यानंतर खालीच ठेवला. मलिंगा स्टाईल न गोलंदाजी चालू आहे नयन ठाकूरची. पुन्हा एकदा एक पेरेंसेस दाखवतोय हा चेंडू पडल्यानंतर किती वेग आहे. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा तो खालीच ठेवतोय. ही शैली नयन ठाकूरची पाहायला मिळाली. 27 धाबा धापडला लागल्या गेल्यात या षटकातील. शेवटचा एक बॉल समोरच्या दिशेने उडवला. वाईट इस्लाम रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत
त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. जखमेवर मीठ लावण्याचं काम केलंय ते खेळाडून आला हा षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर धावपटा धाबा लागले गेले त्या साई या संघाच्या 1 बाद 33 धावा. चला ऑफिशियली आपण दुसरा पुकार करतोय. मीरा स्पोर्ट मोराबे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पहिली इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. मीरा स्पोर्ट मोराबे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासे. उरण तालुक्यातील पहिली नाईट क्रिकेटची स्पर्धा. अगदी स्पर्धेची चर्चा प्रचंड पाहायला मिळते. माली साहेब अजून बरेचसे फोन येतात की एखादी एंट्री बाकी एखाद्या जर संघ येऊ शकला नसते तर आम्हाला कॉल करा. एवढी खरं तर स्पर्धा प्रत्येक खेळाडूला पसंतीस पडलाय त्यामुळं बरेचसे संघ देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. पुढल्या वर्षामध्ये देखील आणखीन दर्जेदार आयोजन पाहायला मिळणार आहे जिथे सध्या संघ खेळणार आहे. चौथे षटक गोलंदाज दाखल होते मंथन मात्रे. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. सिंगल रन थांबू शकत नाही. एकेरी धावे निश्चित धावपटा धाबा लागले गेले. त्या 34 धावा. सुरुवात चांगलीच राहिली. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्यात. त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये संयमजी घरात आमच्यासोबत जॉईन झालेत. लंबे रिस्का घोडा अगदी नाईट डे अनेक स्पर्धाची कव्हर करतात आणि आज देखील त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. धावपटा धाबा लागले गेले 34 धाबा. मयूर मोकल सध्या मैदानाच्या आतमध्ये तिथं 7 चेंडू खेळला ज्याच्या बॅटमधून 12 धावा येताना पाहायला मिळाल्यात. आशिष मोकलचा आपण विचार केलाय. 6 बॉलमध्ये त्यानं 9 बनवल्यात. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक यशस्वी सरपंच सुधाकर भाऊ पाटील साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळतं. एक आदर्श सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि नेहमीच ज्यांचं क्रिकेटवर कला क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचे नेहमीच एक मोलाची कामगिरी पाहायला मिळते अशी एक यशस्वी सरपंच सुधाकर भाऊ पाटील साहेबांचे इथे शुभभाग होते. प्रथम त्यांचं शब्द सुमनांना सहर्ष आम्ही स्वागत करतोय. यावेळचा बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. इट्स अ सॉरी यावेळी हा चेंडू शरीर थोडस दूर जिथे एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल आणि धावपटा धाबा देखील जोडल्या जातील. ते अर्थातच 35 धावा. चला खंडोबा जासे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा. खंडोबा जासी संघाचे संघनायक आणि मयूर सिक्युरिटी फोर्स संघाचे सर्वे सर्वा मयूर माणिकशेठ म्हात्रे यांचे इथे देखील आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. येणाऱ्या 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी सरपंच चषक एक नाईट क्रिकेट स्पर्धा जासेच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मयूर माणिकशेठ म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन पाहायला मिळते. आणि जासेच्या क्रीडांगणामध्ये आपण पाहायला गेलात तर पहिल्यांदाच व्यासपीठावर आपण स्क्रीन देखील पाहणार आहोत. ती म्हणजे खंडोबा क्रिकेट क्लब जासेच्या माध्यमातून सरपंच चषक नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला व्यासपीठावर स्क्रीन देखील पाहायला मिळेल. येणाऱ्या 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी एक भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा सरपंच चषक 2026 आपण ही स्पर्धा देखील एन्जॉय करणार आहोत. यावेळचा बॉल पडल्यानंतर अगदी आता खालीच ठेवल्या. मागील चेंडू जरूर व्हाईट आलाय पण चांगली बॅकअप देणारी गोलंदाजी डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. धाबा सुरुवातीला बनल्या नाहीत. अनिकेत मोकलकडून अपेक्षा होत्या. 10 धाबा त्यानं बनवल्यात. इथून इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे पण धावा बनत नाहीयेत. गोलंदाजींचा बोलबाला राहिला या क्रीडांगणामध्ये. आजच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. जरी मरी खोपटे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना यावेळचा बॉल मिस्टा मिस्टोक पाठीमागे क्षेत्ररक्षक नयन ठाकूरने टिपला जेल.
दुसरा हादरा लागलाय साई संघाला. खेळाडू क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. चला, मिहिरा स्पोर्ट मोराबे टीमचे कॅप्टन, आपली रिपोर्टिंग फार गरजेचं आहे. 5 षटक संपण्या अगोदर आपला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. जसे संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत, अन्यथा जर आपण उपस्थित राहिला नाही तर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल हा विजयी दिला जाईल. मंथन म्हात्रेचं षटक जिथे या षटकामध्ये महत्वाची विकेट ब्रेक थ्रू हवा होता तो म्हणजे खोपटी संघाला, आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला मंथन म्हात्रेनं. ओके, 2 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केल्या. त्यामध्ये एक आव्हानदार स्वरूपात त्यानं चेंडू टाकला होता. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आली होती. पहिल्या षटकामध्ये अभिजित ठाकूरने देखील महत्वाची विकेट मिळवल्या. सत्यजितने टिपला तो झेल, जो चर्चेचा विषय राहिला आजच्या रात्रीसाठी. यावेळचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून डीप कडक निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. देखील तुम्हाला लगेच क्विक थ्रो येतोय. सिंगल रन्स येईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धाबा लागल्या जातील. त्या 36 धाबा बनल्या नाहीयेत. थोडंसं टेन्शन मध्ये असेल साई संघ. शेवटचा बॉल या षटकामधील जी चर्चा केली होती अनिकेत मोकलला की 60-65 धावा बनवाव्या लागतील आणि त्या धावा बनवण्यासाठी आता थोडा घाम गाळावा लागेल साई संघाला. 60-65 नको पण 50-55 धावा बनवाव्या लागणार आहेत कुपटी संघाच्या समोर. कारण एक बलाढ्य संघ आहे कुपटी संघ सुद्धा, आणि क्रीडांगणामध्ये एक वेगळी ताकद याही संघाची पाहायला मिळाली. जरीमरी खोपटी या नावानं संघ अनेक वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची एक वेगळीच दखल घ्यायला लागली याही देखील संघानं. यावेळेचा बॉल अगदी वेगानं हाताळला. आणखीन एक डॉट बॉल जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेले त्या 2-36 धावा. चला, ऑफिशियली तिसरा पुकार आहे. मिहिरा स्पोर्ट मोरावे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. खंडोबा जासी संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत त्यांचं, त्यामुळं विनंती आहे आपल्याला आपण देखील वेळेवर उपस्थित राहा. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. धावपटला धाबा लागले गेले ते अवघ्या 36 धावा. चला, मिहिरा स्पोर्ट मोराबे कालच्या रात्रीमध्ये एक षटकांची देखील पॅनल्टी घेऊन खेळलेत संघ, त्यामुळे आता प्रत्येक संघाला ठाऊक आहे आयोजन कमिटी स्ट्रिक आहे. समाधान शेटमाळी यांचं आयोजन आहे. पहिल्या पर्वामध्ये अगदी यशस्वी आयोजन पाहायला मिळतं आणि पुढल्या वर्षामध्ये देखील एक मोठी स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये आपण पाहणार आहोत. चॅलेंजर ट्रॉफी जी पुढल्या वर्षामध्ये 7 रात्रीमध्ये आपण आयोजन पाहणार आहोत आणि 7 रात्रीसाठी तुम्ही 2 बाईक देखील पाहू शकाल. दमदार आयोजन समाधान शेटमाळी, आणि पुढल्या वर्षी देखील आई किबिरा इव्हेंट्स ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळेल. अगदी शानदार असं आयोजन आणि एक चांगलं असं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून देखील राहिलंय. मग बरीचशी चर्चा. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा देखील दर्जेदार पाहायला मिळते. चर्चा देखील आहे की पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न व्यासपीठावर मान्यश्री रामनाथजी पंडित देखील इथे उपस्थित पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत महेंद्र शेट गर्ते यांचे अतिशय जवळचं नातं त्यांचं देखील पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर फटका जरूर चांगला खेळला. लॉंगन क्षेत्रामध्ये झेल उडाला होता. आखूड टप्प्याचा झेल जिथे हातातून झेल निसटला पण मिळा जातील त्या 2 धाबा. 2 धावेनिशी धावपटा धाबा लागले गेले त्या 38 धाबा, 38 रन्स. समोरच्या दिशेने उडवला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने आणखीन एक कमालीचा झेल टिपला. तिसरा हादरा लागेल साई संघाला. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. चाळीस धाबा, 39 रन्स. लोबेश कोचच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहिल्याच, पण समोर साई संघ सुद्धा तेवढाच दर्जेदार
बलाढ्य संघ हा देखील आहे गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जाते. समोरच्या दिशेने फटका उडवला लॉंग ऑफच्या वरतून लॉंग अँड स्ट्रॉंग आला आणखीन एक उत्तुंग षटकार. षटकार आला आशिष मोकलच्या बॅट मधून. बॅटची कडा षटकारानंतर प्रत्युत्तर दिला. महत्वाचा हादरा आणखीन एक विकेट डाऊन. चौथा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पंचेचाळीस धावा. शेवटचा चेंडू आणखीन एक बाकी. वैभव पाटील देखील प्रति हल्ला चढवला. षटकारानंतर महत्वाची विकेट देखील त्यानं लगेच पटकावली. त्यामुळे या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. 45 धावा दापडल्या लागले गेल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर डाव करत त्याचे नवीन फलंदाज समोर आले. सतीश पाटीलचा फटका डीप मध्ये निघून चालला. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरीसाठी पलटले. दुसरी धाव कंप्लीट. तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये होईल का आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडू होतील बाद. पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा लागले गेले ते 48 धावा आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय यावेळी जरीमरी खोपटे संघासमोर. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा आणि आपण उपस्थित मान्यवरांचा इथे शुभ सन्मान करूयात. व्यासपीठावर अनेक तुम्हाला मान्यवर पाहायला मिळतात आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपले होणारा सामना सी गटातील पहिली मॅच मिहिरा स्पोर्ट मोरावे आणि त्याच्या विरुद्ध खंडोबा जासई. दोन्ही टीमची कॅप्टन इथे उपस्थित होताना पाहायला मिळतील आणि आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. सरपंच साहेबांना आपण विनंती करूयात. सुधाकर भाऊ पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यशस्वी सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. एका बाजूला मिहिरा स्पोर्ट मोराबे आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई संघ आणि नाणेफेकीचा कॉल मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाच्या बाजूला. प्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कराल तर समोर बॅटिंग करणारे खंडोबा जासई संघ किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 40 ते 50. उरण तालुक्यातील या सीझन मधील पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजनाबद्दल आणि आयोजन कमिटीबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इथं आयोजकांचे धन्यवाद आम्हाला खेळायला दिल्याबद्दल. हे होते मोराबे टीमचे कॅप्टन. आपण दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय. सुधाकर भाऊ पाटील ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचे एक यशस्वी सरपंच, एक आदर्श सरपंच ज्यांनी स्वखर्चातून 1.25 कोटीची शाळा ज्यांनी उपलब्ध करून दिली. आर्यन डायरेक्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. आज बेरोजगार तरुणांना अगदी योग्य ती नोकरी ज्यांनी उपलब्ध करून दिली असे सुधाकर भाऊ पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. सहर्ष स्वागत आहे साहेब. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि नेहमीच या स्पर्धेवर ज्यांचं प्रेम पाहायला मिळालंय असे सुधाकर भाऊ पाटील यांच्या इथे शुभ सन्मान केला जातोय. व्यासपीठावर मान्य श्री रामनाथजी पंडित इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण विनंती करूयात. आज काँग्रेस या पक्षावर ज्यांनी रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदावर ज्यांची नियुक्ती करण्यात आली, महेंद्र शेठ घरत यांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय, कित्येक वर्ष एकच पक्ष एकच निष्ठा ज्यांनी बाळगली आणि आज खरं तर तालुका उपाध्यक्ष पदावर ज्यांची आज काल आपण नियुक्ती पाहिली तशी समाधान माळी यांच्या शुभ हस्ते
काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रायगड जिल्हा रामनाथजी पंडित साहेबांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन रामनाथजी पंडित साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. कालच्या रात्रीमध्ये पाहायला गेलात तर उरण तालुक्याचे उपाध्यक्ष समाधान शेठ माळी यांची देखील नियुक्ती करण्यात आली पदावर. काँग्रेस पक्षामध्ये ज्यांनी पदार्पण केलं आणि महेंद्र शेठ घरत यांच्या खांद्याला खांदा लावून आता पक्षामध्ये चांगलं असं काम देखील यांचं पाहायला मिळेल असे काँग्रेस पक्षाचे दोन्ही पदाधिकारी आपण ऑन द स्क्रीन पाहू शकताय. मान्य श्री पुंडलिकजी माली इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती केली जाते आपला शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी अतिथी कक्षामध्ये या. मंगलमूर्ती ट्रान्सपोर्ट चे सर्वे सर्वा पुंडलिकजी मालिनी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मंगलमूर्ती ट्रान्सपोर्टची सर्वे सर्वा पुंडलिकजी माली साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच मंचावर मान्य श्री विजयजी घरात देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपण या आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी. अतिथी देव भव येणारा प्रत्येक पाहुणा आम्हाला देवासमान आहे आणि समाधान शेठ माळी असतील त्यांच्यावर प्रेम, त्यांच्या स्पर्धेवर नितांत प्रेम ज्यांचं आहे ते सर्व उपस्थित मान्यवर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मान्य श्री विजयजी घरात इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. विजयजी घरात साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय आनंद मडवी व स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ चॅलेंजर ट्रॉफी 2025 या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील पहिली मॅच आपण सध्या पाहू शकता. दुसरं सत्र चालू होईल आणि पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूयात. चॉईस ऑफ द उरण सेमजी घरात यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. हॅलो 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 थँक्यू सो मच विपुलजी पाटील सर यांचा आवाज आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये ऐकलात आणि उत्तरार्धामध्ये जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मान्य श्री विनोदजी मडवी इथं उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण विनंती करूयात आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. विनोदजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, या स्पर्धेवर ज्यांचं नेहमी प्रेम पाहायला मिळालं असे मान्य श्री विनोदजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. समाधान शेठ माळी साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्य श्री विनोदजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मान केलं जात आहे. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूया संयमजी घरात यांचा आवाज. पहिल्या बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या बॉलमध्ये 3 धावेनं डावाला केले सुरुवात. 30 बॉल 48 ची चेस जरीमरी खोपटे संघ आणि त्यांच्या विरोधात साई संघाला आपण पाहतोय. संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब हा संघ फाईट करताना पाहायला मिळाला. दुसरी रात्र स्पर्धेची पहिल्या रात्रीमध्ये आपण ए पोल पाहिला आणि प्रत्येक रात्रीला जशी सुरुवात होते सी लॉट्सची पहिली मॅच आपण खेळले होते आणि त्यामधील कालची पहिली रात्र आर्यन 11 चिर्ले संघ सी लॉट्स मधून जिंकताना पाहायला मिळाला होता पहिली मॅच. आणि आजच्या रात्रीमध्ये ही सी लॉट्स मधली पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. 48 चा पाठलाग 5 ओव्हरमध्ये पूर्ण करायचा. गोलंदाज अनिकेत मोकन आडव्या बॅटने खेळलाय, फटका चांगला ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल. उरण तालुक्यातील जे अगदी क्रिकेटचं गाव म्हणून खोपटे ओळखलं जातं आणि चांगले चांगले खेळाडू त्या विभागाने देखील दिले आणि आज त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्यातील एक नामांकित खेळाडूचा संघ ज्याच्या नावावरती आई भवानी साई संघ ओळखला जातो तो खेळाडू इन ऍक्शन मध्ये अनिकेतनं देखील प्रभावित केल्या. अनेक 3-4 वर्षाचा मागे गेला तर या खेळाडूनं 2 व्हीलर बाईक जिंकल्यात, मालिकावीरची विविध पारितोषिकं या खेळाडूनं जिंकलीत. वेगवान बॉल, प्रचंड वेग ही खासियत आहे खेळाडूची. आणि यंदाच्या हंगामामध्ये संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब संघ प्रचंड फॉर्म मध्ये राहिलाय. टोटल 5 ट्रॉफी आतापर्यंत त्यांनी या हंगामामध्ये जिंकल्यात. चांगला सीझन सुरू आहे, परंतु ही नाईट क्रिकेटची स्पर्धा आज चिर्ले चॅलेंजर्स ट्रॉफी मध्ये पहिला विजय पटकावतील का? रन्स जरूर कमी आहेत. ऑफ केलाय
इनफिल्डच्या वरून बॉल पाठवल्या, लॉंग ऑफला खेळाडू उभा आहे, एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एक एक सिंगलनं डावाला पुढे नेतात. ठाऊक आहे अनिकेत मोकल एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमण करत नाही, सिंगलला प्राधान्य दिलंय. प्रति ओव्हरचा विचार केला तर 9 पेक्षा कमी धावा प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला काढायच्यात. 9.60च्या सरासरीनं अनिकेतनं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 रन्स खर्च केल्यात. लास्ट बॉल पण तो विकेटचं खातं ओपन झालं नाही. एका लास्ट बॉलवरती विकेट घेईल गोलंदाज अनिकेत तयार. ओ चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. हे पहिलं षटक अनिकेत मोकलच्या नावावरती राहिलंय. 6 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती. टीम जरीमरी खोपटे संघाची धावसंख्या बिनबाद 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे गोलंदाजीमध्ये अनिकेतचं दमखम पाहायला मिळाला. फक्त 5 धावा दिल्या. आता समीकरण येणारे 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 43 धावेची आणखीन आवश्यकता. 48चा पाठलाग, फक्त 5 दिल्यात. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर करावा लागेल. ही देखील कॅप्टनसाठी तेवढीच अग्नी परीक्षा, कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं 5 ओव्हरमध्ये 4 गोलंदाज, एका मुख्य गोलंदाजाला 2 ओव्हर्स टाकण्याची संधी मिळते. परंतु या स्पर्धेमध्ये तसं नाहीये. या स्पर्धेची वेगळी पारदर्शकता तुम्ही पाहू शकाल. 5 ओव्हर 5 गोलंदाज. हवी तशी बॅटिंग अनिकेत मोकल आज करू शकला नव्हता, जो मुख्य खेळाडू या टीमचा. पण तो आता ज्या धावा आहेत त्या वाचवण्यासाठी टिचून मारा सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 करण आलेत. करण ठाकूरला आपण पाहू शकता. बॅट्समन मयूर घरत आणि त्याच्या सोबतीला मंथन म्हात्रे. माझे उपसरपंच ट्रॉफीचे सर्व रितेश दादा यांचं देखील आगमन मंचावरती पाहायला मिळते. त्यांच्या समेत मनीषजी म्हात्रे यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती करण ठाकूर. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न सेकंड ओव्हर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. स्टंपच्या मागे विकेट किपर जज करतोय. पहिला धक्का लागलाय. बॅट्समन मयूर घरतला परतावा लागेल. फलंदाज झेलबाद. चला यानंतर मॅच असेल ती टॉस पण झालाय, तो म्हणजे मोरावे संघ आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासी. पण त्याच्यानंतरची मॅच अमोल नीरज 11 उलवे आणि त्याच्या विरुद्ध नावाखाडी. त्यामुळं हे संघ देखील वेळेवर उपस्थित राहा. अमोल नीरज 11 उलवे आणि त्याच्या विरुद्ध नावाखाडी आपण देखील वेळेवर रिपोर्टिंग करा. कॅप्टनला आपण सूचित करतोय वेळेवरती जर पोहोचला नाहीत. कालच्या रात्रीमध्ये बेलवली विपक्ष कोपरवली 4 षटकांची मॅच खेळवली गेली. कॅप्टन दोन्ही उपस्थित नव्हते, त्यामुळे एक ओव्हर्स मध्ये कपात केली होती आयोजकांनी. जे नियम आहेत ते तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करावेच लागतील आणि जर नियमांवरती तुम्ही चालला नाहीत तर तुम्हाला दंडित केलं जाईल. ही देखील सूचना कॅप्टन लक्षात असू द्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला जिथे अनिकेतनं 5 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरला करण आला. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेटनं केली सुरुवात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आयुष भगत इन अप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. आता डाबाला सावरावं लागेल. धाव संख्या 43-48 जरूर आहेत, परंतु आता दबाव वाढवलाय. साई संघाच्या गोलंदाजांनी 7 बॉलमध्ये फक्त 5च काढू दिल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट्सनं गोलंदाज करण ठाकूर तयार. पुढचा बॉल ओ बॅटच्या रडार मध्ये आलाय. फेकून दिलाय बॉल ऑन साइडला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल निघालाय सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम. दुसऱ्या सत्रातील हा पहिला षटकार. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅचची संधी. ओ खेळाडूनं किरीट सोडलीच नव्हती आणि त्यामुळे अनिकेत पोहोचला नाहीये बॉल पर्यंत. इथे कौतुक करूया आपण गोलंदाजाचं वापसी करत असताना मागील बॉलवरती षटकार पाहायला मिळाला, पण तो लगेच वापसी करण्यामध्ये माहीर राहिलेत करण ठाकूर. चांगली गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अनिकेतनं जोरदार प्रयत्न केला, धावत निघाला कॅच पकडण्यासाठी, पण तो खेळाडूनं जागा सोडली नव्हती त्यामुळे हा कॅच पकडता आला नाही.
चांगली वापसी केली आहे. का दबाव वाढवतील आता. 3 बॉल मध्ये 6 धावा देत एक खेळाडू करण ठाकूरनं बाद केलाय. गोलंदाज तयार. करणचा पुढचा बॉल समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा खेळाडू सरसावलाय आणि इथे फिल्डिंग कॅच ड्रॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल चाललाय. आता चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता जवळजवळ 3 धावा. दमदार क्षेत्ररक्षण तिथे. 3 धावा. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. सुरुवातीला लॉंगॉनचा खेळाडू कॅच साठी आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया खेळाडूने किती जोरदार प्रयत्न केलेत. फटका चांगला होता. ताकद थोडीशी कमी पडली आणि लॉंगॉनच्या खेळाडूला अगदी हा कॅच कठीण राहिलाय. पण तो बॅकअप चांगलं दिलं. त्याच्या पार्टनरनं चांगली साथ दिली. बाउंड्रीच्या क्लोज चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड क्षेत्ररक्षण. काय दर्जेदार फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता पाहायला मिळाली साई संघाच्या माध्यमातून. धावा मिळाला गेल्यात मागील बॉलवरती 3 धावा. 14ला 1 विकेट. 1.4 बॉलचा खेळ संपला. करंटचा पुढचा बॉल. यावेळी चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी होतं. रन्स मिळेल 1च धाव. एका धाव्यानं धाव फलक 15 वरती. शेवटचा बॉल आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक. या ओव्हरमध्ये 5 बॉल मध्ये 10 आल्यात. अनिकेतनं 5 धावा दिल्या. विकेट्स त्याला मिळाली नव्हती. करणनं सुरुवातच विकेटनं केली पण तो पुढील 4 बॉल मध्ये जवळजवळ 10 धावा या करण ठाकूरच्या विरोधात आल्यात. लास्ट बॉल ऑफ दी सेकंड पॉवर प्ले ओव्हर. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा बॉल. का चान्स घेतील आता इथे खेळाडू. टॅपिंग क्रिकेट. मोठा फटका मारू शकले नाहीये. मिडॉनला खेळाडू पोहोचलाय. हे षटक देखील चांगलं आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 5, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये दुपटीनं धावा आल्यात. 10 धावा. आणि पाहता पाहता 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. एक खेळाडू बाद 15 धावा. जरीमरी आई क्रिकेट क्लब खोपटे बांधपाडा आयोजित माजी उपसरपंच चषक अगदी 2026च्या नवीन वर्षामध्ये भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ज्या स्पर्धेचे लाडके आयोजक सुजित दादा असतील आणि रितेश दादा यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाईल. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तब्बल 14,000 फी मालिकावीरला देणार आहोत आपण. फ्रीज, बेस्ट बॅट्समन सायकल, बेस्ट बॉलर सायकल आणि बेस्ट फिल्डरला शूज देण्यात येतील. 1 लाख रुपये कॅश प्राइज असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा खोपटे नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक गेली 2 वर्ष यशस्वीरित्या टप्पा पार पडताना पाहायला मिळाला. जरीमरी नाईट क्रिकेटची स्पर्धा. रितेश दादा मात्रे यांचा मंचावरती आगमन पाहू शकताय. आणि त्यांच्याच नावाची डंका वाजवणारी स्पर्धा येत्या फेब्रुवारी 14 तारखेपासून सुरू होणार आहे. मॅचकडे लक्ष वेधू येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 33 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 11च्या सरासरीनं वाटचाल करायची जरीमरी खोपटे टीमला. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचे. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच असतं. जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही संघ एकच स्वप्न घेऊन उतरलेत की काहीही झालं तरी आज दुसऱ्या रात्रीमध्ये आपला परफॉर्मन्स आपल्याला चांगला करायचा. जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करायचंय. आणि इथे बॅटिंग जर चांगली केली तर जरीमरी खोपटे संघ या धावांचा पाठलाग होऊ शकतोय. परंतु हे विसरू नका साई संघ चांगल्या फॉर्म मध्ये. आताच माहिती मिळाली की 5 ट्रॉफी यंदाच्या हंगामामध्ये जिंकल्यात. संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब संघांना ते सहजासहजी मॅच सोडणार नाहीयेत. 18 बॉल 33 धावेची आवश्यकता. पहिला बॉल इथे गोलंदाज तयार. हलक्या हाताने केलाय. ढकललाय बॉलला. रनआउटची संधी. खेळाडू थांबले परंतु एकच धाव. अनिकेत देखील सांगतायत थोडासा आणखीन पुढे यायला हवा होता. आणखीन थोडंसं तुम्ही एवढा लेझी घेऊ नका मॅचला. कारण रन्स जरूर 33 आहेत. परंतु चान्स जर खेळाडूंना देणार तर इथे बॅट्समन हवी होतील. समीकरण येणारे 17 बॉल 32 धावेची आवश्यकता. कंपॅरिझन पहा. 20 वरती 1 खेळाडू बाद. इथे 16ला 1 खेळाडू. 4 धावेनं साई संघ पुढे होता. तेवढा फरक नाहीये. ओ इथे फटका फसलाय. लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. विकेट संपादित. हर्ष उल्हास जल्लोष करत असताना ज्या विकेटची गरज होती तीच विकेट मिळाले. खेळाडू झेल बाद. कॅच पकडले आणि आणखीन एक विकेट
जरीमरी कोपटे टीमची साई संघ ज्याबद्दल आपण मगाशी चर्चा केली की सहजासहजी ते मॅच सोडणार नाहीयेत सब्र करो अभी मेहनत जारी है वक्त एक दिन खुद कहेगा चल साई अब तेरी बारी है बारी बारी सबकी बारी कभी खोपटे टीम की तो कभी साई टीम की सुरुवात थोडीशी बॅटिंग मध्ये डगमगली पण तू धावा जेवढ्या काढल्यात त्या वाचवायच्या असतील तर गोलंदाजांना अगदी अग्नी परीक्षा आणि पहिल्या षटकामध्ये अनिकेतनं 5 दिल्या दुसऱ्या ओव्हर करण ठाकूरनं 10 दिल्या परेश मोकळ देखील कमी नाहीये त्यानं देखील विकेट घेतली आहे 2 बॉल मध्ये फक्त एकच धाव अनिकेतची बॅटिंग तुम्ही पाहताय स्क्रीनवरती तिथे तो फसला कॅच त्या ठिकाणी पकडली ही बिग विकेट काय कॅच पकडला होता अनिकेतचा सप्तजीतला आपण पाहिलं लाजवाब कॅच आणि त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलं ती की विकेट फार इम्पॉर्टंट होती सर्वांना ठाऊक आहे अनिकेत खेळपट्टीवरती राहिला असता तर धावसंख्या प्रचंड मोठी बनली असती फुल टॉस बॉल लॉफ केलाय सॉफ्ट हँडनं ढकलल्या बॉल लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचला एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत डेंजर एंड कडे धावतायत आणि इथे नक्की घडलंय काय का दुसरी धाव कंप्लीट होईल का ही ते रिक्स घेतले खेळाडूंनी पण तू जर दुसरी धाव पूर्ण झाली नसेल तर धोका जरूर पाहायला मिळेल टीबी अंपायर्स कडे आपण जाऊया दीपकजी बोराडे सर इशारा करतायत की आपण टीबी अंपायर्स थर्ड अंपायरची मागणी करतोय खेळाडू पोहोचले तर 2 धाबा मिळतील थोडे मागे राहिले तर विकेट्स देखील मिळणार आहे फुल टॉस बॉल कदाचित आणखीन पॉवर जनरेट व्हायला हवी होती या बॉलवरती 2 खेळाडू धावतायत पहिली धाव त्यांनी वेगाने घेतली पहिला थ्रो यायला उशीर झालाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता थ्रो कुठे पोहोचलाय पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये किती पारदर्शकता आहे चॅनलची आई एकविरा इव्हेंटचं प्रचंड मोठं यश आणि सध्या हा डिसिजन पेंडिंग दोन्ही टीमचे पाठीराखे वाट पाहतात निर्णय काय येईल थ्रो चांगला आलाय अद्याप खेळाडू मागे आहेत नक्की काय घडलंय टीव्ही अंपायर्स काय इशारा देतील डिसिजन पेंडिंग टीव्ही अंपायर डिसिजन खेळाडू नॉट आउट सुरक्षित आहे 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जातील जरीमरी खोपटे टीमला थ्रो आणखीन चांगला हवा होता पण टू क्विक हँड एवढ्या जलद गतीने स्टंपला कनेक्शन केलं पण तू 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत इथे धडपड सुरू आहे जरीमरी खोपटे टीम उरण पूर्व विभागातील एक ताकदवान संघ आणि आज सी लॉट्स मधून खेळत असताना ही मॅच त्यांना देखील जिंकायची आहे बॅटिंगचा बोलबाला एका बाउंड्री स्ट्रोक शोधावी लागेल कितपत शांत राहतील खेळाडू कारण आता वेळ आली आक्रमणाची देखील कारण रिक्वायर्ड रन रेट मगाशी 9 पेक्षा खाली होता तो आता हळूहळू 10च्या पुढे चाललाय या गोष्टी विसरून चालणार नाहीत फलंदाजांना गोलंदाज तयार पुढचा बॉल घेऊन परेश मिस टायमिंग आहे फटका फसलाय डीप कव्हरचा खेळाडू निघालाय कॅच साठी ओ पुन्हा एकदा शॉट पडलाय पण तू रन्स एकच धाव एक धावेनं डावाला पुढे नेत आहेत आता अडचणी वाढल्या टीम जरीमरी कोपटे संघासमोर एक धावेनं तुम्ही स्कोरबोर्ड हलवू शकताय पण तू जिथे तुम्हाला पोहोचायचंय तिथे पोहोचण्यामध्ये अडथळा निर्माण होईल धाव फलकावरती पहा 19ला 2 विकेट्स चांगली गोलंदाजी परेशचं आपण कौतुक करूया 4 बॉल मध्ये 4च धावा दिल्यात 1 विकेट परेशच्या हेअरस्टाईलची ऍक्शन थोडीशी निराली आहे जे खेळाडू आपण वेस्ट इंडिजचे पाहतो वेगवेगळ्या स्टाईल नक्कीच हेअरस्टाईल करत असतात आणि स्टायलिश खेळाडू सध्या क्रिकेट बदलल्या ट्रॅक टी शर्ट पासून केसांपर्यंतची स्टाईल बदलली इथे फटका फसलाय कॅचची संधी आहे आणि इथे खेळाडू पोहोचले देखील आणखीन एक धक्का लागलाय विकेट क्रमांक 3 19 वरती तिसरी विकेट समीकरण शेवटचे 13 बॉल 29 धावेची आवश्यकता टीम जरीमरी कोपटे परिस्थिती जेव्हा विरोधात जाते ना तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा थोडीशी विपरीत परिस्थिती आहे पण तू या संकटांना न डगमगता जर तुम्ही बॅटिंग कराल तर यश मिळू शकतोय प्रवास जरूर थोडासा कठीण बनलाय पण तो अद्याप बिनसला नाहीये 7 खेळाडू अद्याप यात खेळाडू कक्षामध्ये 3 विकेट्स पडल्यात येणारे 13 बॉल मॅच जिंकण्यासाठी 29 ची आवश्यकता का बाउंड्री येईल या बॉलवरती टार्गेट 12 बॉल 25 राहतील का पण तू जर डॉट बॉल आला तर रिक्वायर्ड रन रेट 14च्या पुढे राहील आणि आतापर्यंत 13 बॉल 29 धाव संख्येची आवश्यकता जरीमरी कोपटे टीम त्यांचे पाठीराखे थोडेसे चिंताग्रस्त झालेत कारण धावा आल्याच नाहीयेत कोण डावाला सावरेल कोण पुढे नेईल नवीन खेळाडू वैभव आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला अभिजित
इथे देखील फर्स्ट का फर्स्टला आहे. सध्या मिड ऑफच्या खेळाडूला अगदी कॅचिंगची प्रॅक्टिस सुरू आहे. लागोपाठोपाठ विकेटची पडझड. खेळपट्टीवरती कोणी थांबायला तयार नाहीये. लागलाय चौथा धक्का. रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. जोरदार टाळ्यांनी त्यांचा आभार व्यक्त करूया. धन्यवाद. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेमध्ये जे आपलं अमूल्य योगदान दिलं. समीकरण आता मैदानामध्ये जाऊया. पुन्हा एकदा येणारे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. 12 बॉल 29 धावा. बऱ्याचशा स्पर्धा एकविरा इव्हेंट्स कव्हर करतायत आणि आणखीन एक स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल. येणाऱ्या 11 ते 15 जानेवारीला नाईट क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन लेट निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित सतीश केनी पुरस्कृत निशांत चषक 2026 आणि हे देखील स्पर्धा एकविरा इव्हेंटच कव्हर करणाऱ्या आणि 29 तारखेला या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स जरूर चर्चा करू आपण. एनआर पॅनलच त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणाऱ्या मालिकावीरला 15,000 रुपयाचे कॅश प्राइज, 1 लाख रुपये कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा. आणि आई एकविरा इव्हेंट्स बद्दल आपण चर्चा करतोय. रायगडमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध अशी चॅनल आणि याच तारखेला जवळजवळ 3 स्पर्धा ते कव्हर करणार आहेत. नाईट डे नाईट आणि सध्या कॉमेंट्रेटर्स आमचे विपुल पाटील सर देखील प्रचंड बिझी आहेत. डे नाईट स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. 12 बॉल 29 ची आवश्यकता. आडव्या बॅटनं मारल्या फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये सोडलाय बॉल. ओ साधा सोपा बॉल सोडला हातातून आणि आता इथे खुश नसतील खेळाडू. या 4 धावसंख्येने समीकरण बदलेल. येणारे 11 बॉल 25 ची आवश्यकता. हो, अशा परिस्थितीमध्ये ह्या चुका ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. जिथे मिळणार होती एकच धाव आणखीन दबाव वाढला असता पण तू खेळाडून केलेली ही चुकी का अपयशाचं कारण बनेल का? गोलंदाज तयार. इथे हा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघाला. आणखीन एक डॉट बॉल. सी लॉट्स मधून जिंकणाऱ्या संघाला 28 तारखेला यायचं आहे मॅच खेळण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक रात्रीमध्ये एक सी लॉट्सची मॅच आपण खेळतोय. कार आर्यन चिर्लेनं बाजी मारली. आर्यन चिर्ले संघ पहिला विजय संपादित करताना पाहायला मिळाला सी लॉट्स मधून. का जरीमरी कोपटे जिंकेल का की त्यांच्या विरोधात टीम संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब संघ बाजी मारेल. समीकरण आता कठीण झालंय. 10 बॉल 25 ची आवश्यकता. समोर टाकलाय बॉल अलॉंग द कार्पेट. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे देखील खेळाडू आहेत. फक्त एक धाव आणि आता गोलंदाजांचा दबदबा, गोलंदाजांचं वर्चस्व वाढलंय. बॅटिंग डिपार्टमेंटला बॅकफुट वरती पाठवणारी गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग. समीकरण आता पाहू शकताय. 9 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. 9 बॉल मध्ये म्हणूया की जवळजवळ 4 षटकार मारायचे आहेत पण तू सोपं नाहीये. गुलाबी थंडीमध्ये बॉल कनेक्शन प्रॉपर आतापर्यंत जास्त षटकार पाहायला मिळाला नाही या सत्रामध्ये. फक्त एकच षटकार आलाय आणि एकच चौकार. त्यामुळे बाउंड्री स्ट्रोक कमी लगावलेत. गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली मैदानाच्या आतमध्ये. काय बॉलिंग केले. भन्नाट मारा, टिचून मारा जो आपल्या आगरी भाषेमध्ये शब्द आहे की गोलंदाजांनी फलंदाजांच्या नाकी 9 काढलेत. समीकरण 9 बॉल 24 ची आवश्यकता. आपटलाय बॉल आणि ते चपराक देण्याचा प्रयत्न. ताकद किती आहे. क्षेत्ररक्षक आहे. खाली बॉल पर्यंत पोहोचलाय. आणखीन एक विकेट. तालुक्यातील नाईट क्रिकेटचे भव्य दिव्य आयोजन. पहिली मानाची या हंगामामधील स्पर्धा आपण पाहतोय. जिथे आपण कालच उल्लेख केला की उरणच्या नाईट क्रिकेटचा जन्मच राधेच्या क्रीडांगणामध्ये झाला. इथेच सुरुवातीला नाईट क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळाल्या.
आणि या वर्षीचं आयोजन आहे समाधान शेठ माली साहेबांचं. समाधान शेठ माली साहेबांनी पहा अगदी कॉमेंटेटर पासून अंपायर्स पासून त्यांच्या सभासदांना जर्सी पुरस्कृत केल्यात. गुलाबी थंडी आहे, थंडीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि प्रत्येकाची त्यांनी काळजीपूर्वक अगदी दखल घेतली आहे. याचं देखील आपण कौतुक करूया. समाधान शेठ माली साहेब एक दमदार नेतृत्व आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी सारी मंडळी. अक्षय पाटील सरांचं आगमन झालंय. एक बुलंद आवाज. थँक्यू सो मच. कॉमेंट्रीला आमच्या आणखीन एक ऍड होतील. कालच्या रात्रीमध्ये प्रवीण ठाकूर सर आमच्या समेत जोडले गेले संपूर्ण रात्रीमध्ये आणि आज अक्षय सर यांचा मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. 8 बॉल 24 ची आवश्यकता. इथे फटका फसलाय, रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण शेवटचे 7 चेंडू. मॅच जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. आमचे विपुल पाटील सर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काल देखील त्यांचा आवाज आपण ऐकलात. आज पूर्णपणे आमच्या कॉमेंटेटर्सची देखील ते योग्य देखभाल करतायत. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करू. प्रत्येकाची दखल घेत असतात. उरण समालोचक असोसिएशनचे दमदार उपाध्यक्ष. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. खेळाडू तैनात. तिथे देखील एकच मिळेल. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत खेळाडू. ओ काय चित्त्याच्या वेगाने धावताना निघाल पाहायला मिळाला खेळाडू आणि ते रन्स कंप्लीट होतील. 2 धावा आणि समीकरण राहिले शेवटचे 6 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता. की प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा आणि स्वभावानं दिलदार असणारे माणुसकीच्या दुनियेतील राजा माणूस समाधान शेठ माली साहेब यांच्या नावाची डंका वाजवणारी ही स्पर्धा. काल महेंद्र शेठ घरत साहेब स्पर्धेमध्ये आले, ज्यांनी महेंद्र शेठ घरत साहेबांनी प्रचंड मोठी जिम्मेदारी साहेबांच्या खांद्यावरती काँग्रेस पक्षाची दिली आणि या स्पर्धेला महेंद्र शेठ घरत साहेबांकडून तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. महेंद्र शेठ घरत साहेबांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच कडे जाऊ जिथे पहिला सामना रंगला. संकेत स्पोर्ट्सचा आई भवानी साई ब संघाने कमालच केले गोलंदाजीमध्ये. बॅटिंगचं कंबरडच मोडलंय. 5 खेळाडू गारद केले. धाव फलकावरती फक्त 26 धावा. पुढच्या मॅच साठी आपण रिपोर्टिंग करा. अमोल नीरज 11 उल्वे टीम वर्सेस नावाखाडी टीम. तुम्हाला विनंती आहे वेळेवरती पोहोचला नाहीये तर ओव्हर्स डायरेक्टली एक कट केली जाईल. काल ते घडले आणि व्ह्यूअर्सची संख्या वाढत चालली. पहा 1000 ते जवळजवळ 1300 व्ह्यूअर्स आतापर्यंत आपल्यासोबत जोडले गेलेत आणि मगाशी जेव्हा स्पर्धा सुरू झाली 7 वाजता आणि आता जवळजवळ वाजतायत 8:15. सव्वा 1 तासामध्ये 11,787 लोकांनी स्पर्धेला भेट दिली आहे. त्या लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही कौतुक करू. तुमचं देखील स्वागत आहे आणि संपूर्ण हे स्पर्धेचं यश. ठोकाठोकी करा. सध्या हीच भाषा आता अपेक्षित आहे. जरीमरी खोपटे संघाला 6 बॉल 22 आवश्यकता. ठोकम ठोक क्रिकेट लाईन पाहूया. दीपक बोराडे सर पुन्हा एकदा वळतात आपल्याकडे. इट्स अ व्हाईट बॉल. समीकरण 6 चेंडू. मॅच जिंकण्यासाठी 21. पहिला एक्स्ट्रा बॉल टाकल्या. साई टीमच्या गोलंदाजांचे कौतुक करूया. 24 बॉल पर्यंत आता एकही एक्स्ट्रा रन्स त्यांनी दिली नव्हती, परंतु शेवटचं षटक आहे. हे षटक जर चांगलं पडलं तर साई संघ जिंकणार आहे, परंतु 21 धावा आता राहिल्यात. इथे आक्रमण हवंय. टीम कोपटे कितपत शांत राहाल. फक्त एक षटकार एकच चौकार आलाय. बाउंड्री आल्या नाहीये. चौकारांचा पाऊस पडला नाहीये, त्यामुळे रन्स काढण्यामध्ये अपयशी राहिलेत आतापर्यंत. 6 बॉल 21 धावा. ऑन साइडला मारला. लॉंग ऑनला खेळाडू उभा. थोडेसे पुढे गेले. ओ क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड. इथे फायदा उचलतील. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेनं धाव फलकावरती भर पडेल. समीकरण येणारे 5 चेंडू 19 धावेची आवश्यकता. काल फिल्डिंग मध्ये बऱ्याच चुका बेलवली संघाने केल्या, त्यामुळे तो सामना गमवावा लागला. कोपरवली संघाला 4 धावसंख्या 2 वेळा काढण्याची संधी मिळाली. फिल्डिंगचा दर्जा उंचवणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग त्याच्याबरोबर फिल्डिंगचं स्थान जेव्हा तुम्ही उंचावता तेव्हा संघाची एक वेगळ्या दर्जाची हाईट पाहायला मिळते, परिपक्वता डावामध्ये पाहायला मिळते. 5 बॉल 19 धावा. इथे देखील टायमिंग प्रॉपर नाहीये, ताकद नाहीये. या बॉल वरती देखील 1 धाव झाले. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. ओव्हर थ्रो. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. 2-2 धावेनं डावाला पुढे नेत असताना समीकरण 4 बॉल 17 धावेची आवश्यकता. आता 4 बॉल मध्ये 3 षटकार मारायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये सिंगल काढतायत खेळाडू. एका चान्स
प्रयत्न सुरू आहेत त्यांचे, पण त्यांना आतापर्यंत यश मिळालं नाहीये. पहा प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. दुसरी रात्र, कालच्या रात्रीमध्ये हाय स्कोर, अगदी उच्च दर्जाची स्पर्धा पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. आज देखील प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकताय. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, गोळीच्या वेगाने निघालाय. मॅच अद्याप संपली नाहीये. मच निडेड बाउंड्री, बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. चार बॉल मध्ये 17ची आवश्यकता असताना अभिजितच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. आता समीकरण शेवटचे 3 बॉल 13 धावेची आवश्यकता. जब तक न सफलो नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम. का मॅच मध्ये संघर्ष करतील का? अद्याप काय लिहिलंय या मॅच मध्ये? 3-13ची मॅच. ओ पुढे टाकलाय परफेक्ट यॉर्कर, डायरेक्टली बुंद्यातच टाकलाय बॉल आणि इथे चान्स नाहीये बॅट्समनला. समीकरण आता वाढलंय. येणारे शेवटचे 2 बॉल 13ची आवश्यकता. कॅप्टन खुश आहेत अनिकेत, कारण त्यांना ठाऊक आहे आता 2 बॉल मध्ये 13 नाहीयेत निघणार. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, जरी 2 षटकार आले तरी देखील हा सामना आता साई संघच जिंकणार आहे. 2 बॉल 13ची आवश्यकता. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. खेळाडू तैनात आहे, रन्स मिळतील. ओ काय फिल्डिंग केले, दमदार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मयूर मोकलला आपण त्या ठिकाणी पाहू शकताय. मयूर मोकल, अगोदर अनिकेत मोकल पहिल्या ओव्हरमध्ये दमखम दिला, 5 धाबा. करण ठाकूर आला, त्यानं 10 धाबा दिल्या. पुन्हा एकदा मोकल आला, परेश, त्यांना फक्त दिला 4च धाबा. अमोल पाटील 7 रन्स. साईराज मोकलनं देखील बेधडक कामगिरी केली आहे. एक शेवटचा बॉल 12ची आवश्यकता. पुढची मॅच सज्ज राहा. टाइम कोणालाच दिला जाणार नाहीये. मिरा स्पोर्ट्स मोरावे त्यांच्या विरोधात खंडोबा जासई. आता डी लॉट्सला आपण सुरुवात करणार आहोत. सी लॉट्सची आता मॅच संपन्न होईल. आर्यन चिर्लेच्या पाठोपाठ म्हणूया की आता संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई संघ ब हा संघ आता पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे. 1 बॉल 12ची आवश्यकता. बॉल निघालाय बाउंड लाईनच्या दिशेनं आणि जवळजवळ 8 रन्सच्या मार्जिननं हा सामना पराभूत व्हावा लागला. हार्दिक अभिनंदन संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई टीम. पहिला विजय जिंकलाय आणि 28 तारखेला लॉट्स जसा पडेल तुम्हाला त्या वेळेवरती तुम्हाला यावंच लागेल. ही देखील सूचना लक्षात असू द्या. पहिली मॅच 28 तारखेला पहिली मॅच खेळावी लागणार आहे. संकेत स्पोर्ट्स साई संघ ठीक 6 वाजता. अनिकेत मोकल लक्ष असू द्या, ठीक 6 वाजता तुम्हाला यावं लागेल. 28 तारखेला फायनलच्या दिवसामध्ये तुमच्या विरोधात आर्यन चिर्ले असा सामना पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ज्यानं घेतल्या 3 विकेट्स, एका ओव्हरमध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या आणि 3 बहुमूल्य विकेट्स घेणारा परेश मोकल ठरलाय सामनावीर. या परेश. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण सन्मानित करूया आणि खेळाडू चला मैदानामध्ये उतरा. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीम गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्या. जर मैदानामध्ये उशिराने उतरला तर पॅनल्टी दिली जाईल. जर फिल्डिंगचा निर्णय घेतला तर क्षेत्ररक्षणासाठी जा आपण. यस, आमचे स्कोरर प्रणय म्हात्रे सर मोरावे आणि अगदी ज्यांची सासूरवाडी साई आहे. साई संघ जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. खुश झालेत. सासूरवाडीचा संघ जिंकला, आता गावचा संघ खेळणार आहे मोरावे. चला मॅच कडे लक्ष वेधूया. अंपायर्स मैदानामध्ये चाललेत. जिथे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे त्यांना फाईट करेल खंडोबा जासई. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ऐकूया आवाज विपुल पाटील सरांचा. एका षटकामध्ये 3 विकेट परेश मोकल ठरला. आपण जे के ठाकूर साहेबांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी द्यावी. हॅलो सत्यजित, आपण या. तुम्हाला जे 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे कॅच सेटिंग, सत्यजित पाटील 1000 रुपयाचे कॅश प्राइज घेण्यासाठी मंचावरती या. चला परेश मोकलशी आपण चर्चा साधणार आहोत. पहिलाच विजय, उरण तालुक्यातील पहिलीच नाईट क्रिकेटची स्पर्धा. धावा सुरुवातीला कमी झाल्या होत्या. परेश पण आज हेअरस्टाईल पाहायला गेला तर त्याच्या हेअरस्टाईलकडे पाहून अनेक तरुणी त्याच्या प्रेमामध्ये पडते अशी हेअरस्टाईल आहे आमची परेशची. परेशला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय पहिल्यांदा. जे के ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच